वृषभ राशी 20 ते 25 मे धक्कादायक सत्य. या 5 दिवसात भयंकर घटना घडणार, ऐकून फुटेल घाम. वृषभ राशीच्या लोकांनो, पुढील 5 दिवस तुमच्या आयुष्यात असे काही बदल घडवून आणणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. ग्रहांची हालचाल इतक्या वेगाने बदलत आहे की अनेक गुपितं आता समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एक व्यक्ती शांतपणे तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. तुमच्या प्रत्येक निर्णयावर, प्रत्येक हालचालीवर तिची नजर आहे. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ती व्यक्ती तुमच्या खूप जवळचीही असू शकते. ज्योतिषशास्त्र सांगतं की येत्या 5 दिवसात मोठ्या घटना तुमच्या आयुष्यात भूकंपासारखा बदल घडवून आणू शकतात. काहींना अचानक धनलाभ होईल, तर काहींना एखादं मोठं सत्य समजेल, तर काही लोकांच्या आयुष्यातील खोटे चेहरे कायमचे समोर येणार आहे. जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. कारण ग्रह स्पष्ट सांगत आहे की हा काळ साधा नाही. चंद्र आणि गुरु यांच्या विशेष स्थितीमुळे तुमच्या नशिबात मोठा उलटफेर होण्याचे संकेत मिळत आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी असा एक उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर करून अचानक भाग्योदयाचे दरवाजे उघडू शकतो. येत्या 5 दिवसात हा 5 दिवसांचा काळ तुमच्या जीवनात अत्यंत वेगळा आणि अनपेक्षित वळण घेऊन येणार आहे. ग्रहांची स्थिती पाहता अनेक गोष्टी अचानकच बदलताना दिसतील आणि जे लोक आजपर्यंत शांतपणे तुमच्या आयुष्यात वावरत होते त्यांचे खरे चेहरे आता समोर येण्याची शक्यता निर्माण होत आहे. विशेषतः चंद्र आणि शनीची बनणारी छाया तुमच्या मनावर खोल परिणाम करणार आहे. तुम्ही घेत असलेले प्रत्येक निर्णय पुढील काही महिन्यांच्या भविष्यावर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट घाईत किंवा भावनेच्या भरात करू नका. काही लोक तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि तुमच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळवण्याचा देखील प्रयत्न करत आहेत. हे लोक तुमच्या जवळचेही असू शकतात, त्यामुळे प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवणे टाळा. आर्थिक बाबतीत अचानक एखादी बातमी समोर येऊ शकते जी सुरुवातीला धक्का देईल पण शेवटी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घरातील वातावरणात काही काळ तणाव निर्माण होण्याची चिन्ह आहेत, परंतु संयम राखल्यास मोठे संकट टळू शकते. आध्यात्मिक शक्ती तुमच्या बाजूने कार्य करत आहे, त्यामुळे मन स्थिर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा. मनातील भीतीपेक्षा आत्मविश्वास मोठा ठेवा, कारण जे घडणार आहे ते तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठीच घडणार आहे. ग्रहांची हालचाल सांगते की पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यातील एक जुना विषय पुन्हा समोर येऊ शकतो. तुम्ही विसरून गेलेली एखादी घटना अचानक पुन्हा आठवण करून देईल आणि त्या घटनेशी संबंधित व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधू शकते. हा काळ भावनिकदृष्ट्या थोडा कठीण जरी असला तरी त्यामागे दैवी संकेत दडलेले आहेत. तुमच्या कुंडलीत सुरुवात होत असलेली ग्रहांची रचना सूचित करते की एखादे गुपित आता उघड होण्याची शक्यता आहे. काही लोक तुमच्या यशावरून अस्वस्थ आहेत, त्यामुळे ते तुमच्या विरोधात नकारात्मक चर्चा करू शकतात. परंतु लक्षात ठेवा, सत्याला वेळ लागतो पण विजय नेहमी सत्याचाच होतो. आर्थिक बाबतीत एखादा अडकलेला व्यवहार अचानक पूर्ण होऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसायात एखादी मोठी संधी समोर येईल, पण त्यासाठी योग्य वेळ आणि योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. या दिवसात मंदिरात जाऊन शांत बसणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. तुमच्या आसपास हे असे व्यक्ती आहे जी वरून तुमच्याशी चांगली बोलते पण मनातून मत्सर बाळगून आहे, त्यामुळे वैयक्तिक गोष्टी जास्त लोकांसमोर सांगणे टाळा. येत्या काळात तुमच्या जीवनात घडणारी एखादी घटना चित्रपटासारखी अचानकच बदल घेऊन येईल. ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या विचारसरणीत मोठा बदल होणार आहे. तुम्हाला आतापर्यंत योग्य वाटत होते तेच आता चुकीचे वाटू लागेल. अनेक लोकांच्या वागण्यामागील खरं आहे तो तुम्हाला आता समजणार आहे. एखाद्या व्यक्तीची नजर तुमच्या प्रगतीवर आहे आणि ती व्यक्ती सतत तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे, त्यामुळे सोशल मीडियावर किंवा मित्रपरिवारात जास्त माहिती शेअर करणे टाळा. हा मानसिक परीक्षा घेणारा काळ असला तरी देखील त्यातून तुमच्या अंतर्गत शक्ती ही अधिकच मजबूत होणार आहे. घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद तुमच्यासाठी कवचासारखा काम करणार आहे. काही लोकांना अचानकच धनलाभाचे संकेत देखील मिळू शकतात, परंतु त्याच वेळी खर्चही वाढण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा, कारण ग्रह सुचवत आहे की तुम्ही कोणत्या वादात पडणे टाळावे. शांत राहून परिस्थितीचे निरीक्षण करा, कारण शांत व्यक्तीच मोठ्या संकटातून सुरक्षित बाहेर पडते.
या काळात तुमच्या मनात आध्यात्मिक ओढ वाढेल आणि देवावरचा विश्वास आणखीनच दृढ होईल. आता उपाय काय करायचे? दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून देवघरात तुपाचा दिवा लावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. घराच्या मुख्य दरवाजाजवळ दर संध्याकाळी कापूर लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. ग्रहांची सध्याची स्थिती सूचित करते की काही लोक तुमच्या जीवनात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. विशेषतः पुढील 5 दिवसात तुम्हाला एखादी अशी बातमी ऐकायला मिळू शकते जी सुरुवातीला विश्वास बसणार नाही अशी असेल, परंतु प्रत्येक घटनेमागे दैवी योजना कार्यरत असते. तुमच्या राशीवर सध्या शनीची गंभीर छाया कार्य करत आहे आणि त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक अचानक पुन्हा आयुष्यात येऊ शकतो. या भेटीतून काही मोठे सत्य समोर येण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे, कारण एखादी छोटी चूक मोठे नुकसान करून जाऊ शकते. तुमच्यावर नजर ठेवणारी व्यक्ती तुमच्या कमकुवत गोष्टी देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे तुमचे पुढील प्लॅन किंवा वैयक्तिक माहिती गुप्त ठेवणे योग्य राहील. मानसिक ताण वाढू शकतो, पण आध्यात्मिक साधना तुम्हाला स्थिर ठेवेल. या काळात देवावर विश्वास ठेवून पुढे चालत राहणे तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात एखादी अशी घटना घडू शकते जी तुमच्या विचारविश्वालाच हादरवून टाकेल. काही लोकांना अचानक नोकरीत बदलाचे संकेत मिळू शकतात, तर काहींना नवीन कामाची संधी मिळेल. ग्रह सांगतात की तुमच्यावर दैवाची कृपा आहे, पण त्याच वेळी काही नकारात्मक शक्ती देखील तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोणत्याही नवीन व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. घरातील वातावरणात थोडे चढ उतार जाणवतील. एखादी जुनी चिंता पुन्हा डोकवू शकते, परंतु ही वेळ तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आली आहे. या काळात शांत राहणे हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. तुमच्या बोलण्यामुळे काही लोक दुखावले जाऊ शकतात, त्यामुळे शब्दांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ग्रहांच्या संकेतानुसार रात्रीचे स्वप्नही काही विशेष संकेत देऊ शकतात, त्यामुळे स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या मनात जे सतत येत आहे त्यामागे काहीतरी संकेत दडलेला असू शकतो. तुमच्या आयुष्यातील 5 दिवस हे फक्त साधे दिवस नसून मोठ्या परिवर्तनाची सुरुवात असू शकते. अचानक एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात उभी राहू शकते, परंतु काळजी करू नका, कारण सत्य तुमच्या बाजूने आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार तुम्हाला काही कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात. हा काळ भावनिकदृष्ट्या खूप संवेदनशील असणार आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी मनात अनामिक भीती निर्माण होऊ शकते, परंतु या भीतीमागे तुमची अंतर्गत ऊर्जा जागृत होणार असल्याचे देखील संकेत आहेत. तुमच्यावर नजर ठेवणारी व्यक्ती तुमच्या यशामुळे अस्वस्थ झाली आहे, त्यामुळे तुमच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवून आहे. पण लक्षात ठेवा, देवाची कृपा असेल तर कोणतीही वाईट शक्ती तुमचे नुकसान हे करू शकत नाही. या काळात मंदिरात जाऊन शांतपणे बसल्यास मनाला खूप समाधान मिळेल. तुमच्या घरात अचानक शुभ कार्याची सुरुवात होऊ शकते. काही लोकांना दूरच्या प्रवासाचे संकेतही मिळत आहे. आता उपाय काय करायचे? शनिवारी काळ्या कुत्र्याला किंवा गरजू व्यक्तीला अन्न द्या. घरात दर मंगळवारी गंध आणि कापूर याचा सुगंध पसरवा. पुढील काही दिवस तुमच्यासाठी संयमाची परीक्षा घेणारे असतील. अनेक गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, पण यामागचा भविष्यातील मोठा फायदा दडलेला आहे. ग्रह सांगतात की तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा बदल आता जवळ आला आहे. एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी संपर्क साधू शकते. या भेटीतून काही मोठे रहस्य उघड होण्याची शक्यता आहे. तुमच्या घरातील वातावरणात शांतता राखणे अत्यंत आवश्यक आहे. रागावर नियंत्रण ठेवा, कारण छोटासा वाद मोठे रूप घेऊ शकतो. आर्थिक क्षेत्रात थोडी सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळा. तुमच्या मनात जी भीती आहे ती फक्त तात्पुरती आहे. देवावर विश्वास ठेवा, कारण दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. या संपूर्ण काळाचा शेवट तुमच्यासाठी एका नवीन सुरुवातीसारखाच ठरणार आहे. पुढील 5 दिवसात घडणाऱ्या घटना तुम्हाला आयुष्याचा मोठा धडा शिकवतील. काही लोक तुमच्यापासून दूर जातील, पण त्याच वेळी योग्य लोक तुमच्या आयुष्यात येतील. ग्रहांची स्थिती सांगते की तुमच्यावर दैवी कृपा वाढत आहे, त्यामुळे कितीही संकट आले तरी शेवटी विजय तुमचाच होणार आहे. तुमच्यावर नजर ठेवणारी व्यक्तीचे सत्य आता स्पष्ट होईल, त्यामुळे सावध राहा, पण घाबरून जाऊ नका. आर्थिक क्षेत्रात सुधारणा दिसू लागेल. घरातील वातावरणात पुन्हा आनंद निर्माण होईल. आध्यात्मिक शक्ती तुम्हाला आतून मजबूत बनवत आहे. या काळात देवाचे नाव घेणे आणि सकारात्मक विचार ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो आणि प्रत्येक संकटानंतर नवीन सुरुवात होते.
तुमच्या आयुष्यातही आता त्या नवीन सुरुवातीची चाहूल लागली आहे. वृषभ राशीच्या लोकांनो, पुढील 5 दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या काळात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, कारण ग्रह सांगत आहे की तुमच्या आसपास काही लोक असे आहेत जे वरून तुमचे हितचिंतक वाटतात, पण मनातून मत्सर बाळगून आहे. पण घाबरू नका, दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. तुमची मेहनत, तुमचा संयम आणि तुमचा देवावरचा विश्वास तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढणार आहे. या 5 दिवसात जर तुम्हाला काही अपेक्षित संकेत मिळाले, एखादं स्वप्न वारंवार दिसलं किंवा एखादी व्यक्ती वेगळ्या पद्धतीने वागू लागली, तर त्या गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष करू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.